आजची मच्छी आहे ना जास्त महागडी नाहीये, पण चवीच्या बाबतीत बघायला गेलो ना तर पापलेट किंवा सुरमईपेक्षा कितीतरी जास्त चवदार आहे. कारण आज आहेत निवट्या, कोलंबी आणि खाडीतला फ्रेश कोलिम. या कोलंबीची आहे ना उकड करणार आहे. त्यासाठी आहे ना लसणाच्या पाकळ्या फक्त सोलून घेतलेल्या आहेत, मिरच्या घेतलेत 2-3, कढीपत्ता, हळद, चवीनुसार मीठ, एक छोटा चमचा तेल, ग्लास पाणी घातलेलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि यामध्ये आहे ना आता अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे. झाकण देऊन कोलंबी शिजवून घेणार आहे. निवट्या करण्यासाठी तेल तापल्यावर त्याच्यामध्ये क्रश केलेला लसूण, मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड केलेली आहे आणि त्याच्यात 1 चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट, अर्धा चमचा काळं वाटण. 3 ते 4 मिनिटं आता झालेली आहेत. कोलंबीची उकड मस्त झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. गॅस बंद करून घेते. यामध्ये आता मसाले घातलेले आहेत, हळद, धणा पावडर आणि आगरी लाल तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ. तेल सुटेपर्यंत मसाल्यांना परतून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये मी निवट्या घातलेल्या आहेत. हे बघा चिंचेचा कोळ आहे आणि त्याच्यामध्ये आहे ना 1/2 टीस्पून तांदळाचं पीठ घालून ते मिक्सचर मी याच्यामध्ये घातलेलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. व्यवस्थित सर्व मिक्स झाल्यावर यात नाही ना मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. पाणी व्यवस्थित मसाल्यांमध्ये सर्व मिक्स करून झाकण देणार आहे आणि निवट्या शिजवून घेणार आहे. निवट्या शिजत आहेत तोपर्यंत आहे ना आता कोलिमसाठी कांदा, लसूण आणि मिरची सुद्धा घेतलेला आहे क्रश करायला. निवट्या शिजलेल्या आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. कोलिम आहे ना मस्त तेल कांद्यावर करणार आहोत. त्यासाठी आहे ना मध्यम आकाराचे 2 कांदे, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 3 मिरच्या चॉपरमध्ये मस्त क्रश करून घेतलेल्या आहे. तेलामध्ये मस्त ते सर्व घालून कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि मग याच्यामध्ये 1 टोमॅटो घातलेला आहे कापलेला. कांदा आणि टोमॅटो मस्त सॉफ्ट झाल्यावर त्याच्यात हळद, धणा पावडर, आगरी लाल तिखट मसाला, चवीनुसार मीठ आणि चिंच घातलेली आहे. मसाल्यांना तेल सुटल्यावर त्याच्यामध्ये कोलिम घालायचा आहे आणि कोलिम व्यवस्थित असं मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं परतून झाल्यावर ताट ठेवायचं आहे झाकण म्हणून आणि ताटावर आहे ना पाणी ठेवायचं आहे. ताटावर ठेवलेलं पाणी गरम झाल्यावर आहे ना झाकण काढायचं आहे आणि आहे ना परत एकदा सर्व असं मिक्स करायचं आहे आणि आता आहे ना झाकण देऊन 2 मिनिटासाठी मी कोलिम परत एकदा शिजवून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि 2 मिनिटानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करून घेतलेला आहे. जेवण कसं वाटलं ते तुम्ही सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. उकड बनवल्या एक नंबर.